तटकरे साहेब, आता तरी आदितीताईंना थांबवावे, राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचे पण हेच मत. रायगड पालकमंत्री पदाचा वाद सतत उफाळून येतो आणि खासदार सुनील तटकरे राजकारणातील मुरब्बी अनुभवपणाला लावून अशी काही राजकीय खेळी करतात की पालकमंत्री पद कन्या व मंत्री आदिती तटकरे यांनाच मिळेल. मंत्री आदिती तटकरे जिल्हा परिषद सदस्य झाल्या आणि अध्यक्ष बनल्या. पहिल्यांदा आमदार झाल्या, सत्ता येताच मंत्री झाल्या व पालकमंत्री देखील झाल्या. खासदार तटकरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात मुरब्बी मोठे नाव आहे. हा दबदबा रायगडमध्ये टिकवण्यासाठी खासदार तटकरे यांनी विरोधकांना तर चितपट केलेच आहे, पण सोबत असणारे, सहकार्य करणारे, नात्याचे असणारे त्यांना देखील चितपट केले आहे. मग अगदी पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे बंधू माजी आमदार अनिल तटकरे असो की 2019 पहिल्या खासदारकीच्या वेळी पाठबळ देऊन निवडून आणणारे माजी आमदार स्वर्गीय माणिक जगताप असोत, की 2024 लोकसभेला पुन्हा भरघोस मताने खासदार म्हणून निवडून येण्यासाठी पूर्ण पाठबळ देणारे सलग 4 वेळा आमदार झालेले व विद्यमान मंत्री नामदार भरतशेठ गोगावले असोत, या सर्वांना खासदार तटकरे यांच्या राजकीय खेळीची बळी कसा असतो याचा अनुभव आलेले आहेत. पण आता खासदार तटकरे यांनी मोठे मन करून राजकीय खेळ थांबवून पालकमंत्री पद यावेळी तरी पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या शिवसेनेच्या 2 आमदारांच्या कार्याची जाणीव ठेवून नामदार भरतशेठ गोगावले यांच्यासारख्या लोकाभिमुख सरळमार्गी लोकनेत्याला सरळ मार्गाने मिळवून द्यावे. हेच रायगडच्या राजकारणामध्ये खासदार तटकरे व मंत्री आदितीताई तटकरे यांचे मोठेपण वाढवणारे व टिकवणारे ठरणारे आहे व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देखील समाजात ताकद देणारे ठरेल. हे आता रायगडमधील शिवसेना, भाजप इतरांबरोबर आता राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी देखील आपले मत प्रामाणिकपणे व्यक्त करत असल्याची चर्चा आहे. झंझावात न्यूज रिपोर्ट. कौल जनमताचा वाद रायगडच्या पालकमंत्री पदाचा. ब्युरो रिपोर्ट, रायगड.